नमस्कार, राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राष्ट्रीय परिवहन महामंडळ कामगाराच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात संघटनेसोबत दिनांक 19/9/2023 रोजी झालेल्या बैठकीत 15 दिवसात निर्णय घेऊन प्रश्न सोडवण्याचे मान्य केले। मात्र झालेल्या चर्चेतील मान्य केलेल्या कोणत्याच मागण्यांची दखल शासनाने न घेतल्याने निषेधार्थ महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 13/2/2024 पासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात आले। सन 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी। एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वेतनवाढ थकबाकी द्यावी। माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबरच्या 2021 घरभाडे भत्ता थकबाकी देण्यात यावी। मूळ वेतनात जाहीर केलेले रुपये 2500, 4000, 5000 यामुळे झालेल्या सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करून सरसकट 5000 रुपयात वाढ देण्यात यावी। तसेच कामगारांना शासकीय कर्मचारी एवढे वेतन मिळवण्यासाठी 7वे वेतन आयोग लागू करावा। सन 2016-20च्या करातील एकतर्फी वेतन वाढमधील 4849 कोटीमधील शिल्लक रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करावी। गणवेशाचे कपडवाढी शिलाई भत्त्यास देण्यात यावी। वैद्यकीय बिलाच्या प्रतिपुतीऐवजी कॅशलेस योजना अंमलात आणावी। बदला त्वरित रद्द करावे। स्वमालकीच्या बस खरेदी कराव्यात। सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कामगारांना निवृत्ती वेतनासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा। कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये येण्या जाण्यासाठी 1 वर्षाचा मोफत पास देण्यात यावा। तसेच सेवानिवृत्तीच्या देय रक्कम तात्काळ देण्यात याव्या। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक हैं, हम सब एक हैं। हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा। यासह अनेक कामगार प्रलंबित प्रश्नांसाठी धुळे विभागातून विभागीय अध्यक्ष दीपक भाऊ पांडव, विभागीय सचिव श्री संतोष भाऊ वाडिले, विभागीय खजिनदार श्री दिलीप भाऊ राजपूत, विभागीय कार्याध्यक्ष श्री संजय भाऊ परदेशी, धुळे आगाराचे अध्यक्ष श्री जितू पाटील, आगार सचिव श्री RK महाजन, सौ प्रमिला दीक्षित, सौ RR पाटील, सपना चौधरी, निलिमा नेरकर, श्री दिनेश पाटील, ज्ञानेश्वर देवरे, विश्वास भोई, VS पाटील, विजय मुंदडा, श्री KR शेख, RR पाटील, मयूर शिवदे, राजेंद्र पवार, शरीफ मंसुरी, राजू चौधरी, साहेबराव सोनने, गणेश मराठे, शकील पिंजारी, अशोक देवरे, भारती सोनार, विजय जाधव, दिलीप ननवरे, गजमल बहिरम, KM गर्दर, पोपटराव चौधरी, तमाम माझ्या सर्व एसटी कर्मचारी बांधवांना, भगिनींना, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील सर्व युनियन पदाधिकाऱ्यांना कर्मचारी हिताचा लढा आहे। सर्वांनी पाठिंबा देऊन दिनांक 13/2/2024 महाराष्ट्रातील विभागात उपोषणाला आंदोलनाला साथ देऊन कर्मचाऱ्यांची एकजूट दाखवूया, असे यात सांगण्यात आले। फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे। 13 तारखेला मागच्या 19/9/2023 रोजी उद्योगमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांच्यासोबत संघटनेची जी चर्चा झाली होती, त्या चर्चेमध्ये उदय सामंत साहेबांनी संघटनेला लेखी आश्वासन दिलं होतं की येत्या 15 दिवसात आम्ही संघटनेसोबत आणखीन एक बैठक लावून तुमचे ज्या विविध प्रलंबित मागण्या आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल आणि त्या संदर्भात शासनाला परिपत्रक काढण्यासाठी सूचित करण्यात येईल, असं देखील त्यावेळी साहेबांनी सांगितलं। पण जवळपास आज 3 महिने होत आले तरी त्यावर काही निर्णय झालेला नाही। म्हणून शेवटी नाईलाज असतो कामगारांच्या हितासाठी कामगार संघटनेमार्फत हे बेमुदत आंदोलन उपोषण राज्यभरात करण्यात येत आहे। एवढ्या आधीच्या या 13 आणि 14 तारखेला प्रत्येक विभागाच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतर पुढे जर या मागण्यावर अजून चर्चा होऊन कुठलाही ठोस निर्णय जोपर्यंत हे शासन देत नाही तर प्रत्येक डेपोत प्रत्येक आगारात महाराष्ट्रभरात जवळपास 250 आगार आहेत, त्या आगारात हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत होईल। आणि मागण्या आमच्या काही चुकीच्या नाहीत, मागण्या तर असतातच। एक तुम्हाला 2018 पासून आमची महागाई भत्त्याची जी रक्कम आहे ती सरकारकडे थकबाकी अजून प्रलंबित आहे। एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2000 ची वेतनवाढ ही थकबाकी आम्ही एकरकमी देण्याचं सरकारकडे मागितलं होतं। सरकारने त्याच्यावर लेखी आश्वासन देखील दिलेलं आहे, पण 4-5 महिने झाले तरी त्यावर सरकार अजून कुठलाही ठोस निर्णय घेत नाही। आणि मागे जी एकतर्फी पगार वाढ केली त्याच्यामध्ये 2500, 4000 आणि 5000 असे 3 कॉलम केले, तर आमचं त्याच्यामध्ये एक म्हणणं होतं की याच्यामुळे जी तफावत निर्माण झालेली
तर ती तफावत कुठेतरी जो ज्येष्ठ कर्मचारी असेल तर त्याला आणि जो सेवा कनिष्ठ कर्मचारी यांच्यामध्ये तो सेवा कनिष्ठ कर्मचारी पुढे निघून गेलेला आहे, तर ती सरसकट 5,000 करण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे. आणि 16-20चा जो 2016 ते 2020 जो करार होता त्या करारामधली एकतर्फी जी वेतनवाढ केली होती दिवाकर रावते साहेबांच्या काळात 4,849 कोटी रुपये, त्यांनी प्रशासनाने दाखवलं की 4,849 कोटी रुपये तुम्हाला पूर्णपणे दिले गेलेले आहेत. पण हीच माहिती संघटनेने माहितीच्या अधिकारात मागवली तर जवळपास त्याच्यातून 2,900 ते 3,000 कोटी रुपये हे अजून उरलेले आहेत. तर आमची मागणी आहे की ते आम्हाला आमची जी हक्काची रक्कम आहे ती आम्हाला परत मिळावी. बरं, जे आम्हाला कापड मिळतं ते कापडाची अजून मागच्या 2-4 वर्षापासून त्या कापडाचे देखील देण्यात आलेलं नाही किंवा त्याचा जो शिलाई भत्ता असतो हा देखील आम्हाला मिळालेला नाही. आणि पहिली गोष्ट, प्रत्येकाला आजारपण असतं आणि एसटीच्या कर्मचाऱ्याची ड्युटीज अशी एवढी खडतर आहे की त्याच्यामध्ये आजारपण हे आलंच. म्हणून इतर ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला देखील कॅशलेस मेडिक्लेम जी योजना आहे ती अंमलात आणावी. आणि अपार प्रकरणामध्ये ज्या वाहकांच्या इतर विभागात किंवा इतर डेपोंमध्ये ज्या बदल्या जाचक परिपत्रक काढून ज्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्या त्वरित रद्द कराव्या. आणि आज आपण ही जी जनमानसाची लालपरी जिला आपली म्हणजे महामंडळाची जीवनवाहिनी जिला सर्वसामान्य लोकांची जीवनवाहिनी म्हणतात, तर त्या जीवनवाहिनीला आज कुठेतरी घरघर लागलेली आहे. आणि आपल्याला ज्ञातच असेल की आज खासगीच्या बसेस या महामंडळात दाखल होऊ लागलेल्या आहेत. तर संघटनेची त्याला पूर्णपणे विरोध आहे आणि संघटनेने स्वमालकीच्या बसेस खरेदी कराव्यात. या खासगीच्या बसेस आमचं या मानगुटीवर आणून या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी खेळू नये ही एक होती. आणि तसंच सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत तर यांच्या देखील ज्या काही मागण्या आहेत त्या शासनाने मान्य कराव्या. आपल्यामार्फत मी नक्कीच सरकारला ही विनंती करेल की आमच्या मागण्या कुठल्या चुकीच्या नाहीत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अगदी रास्त आहेत. आणि आपलेच मंत्री महोदय यांनी आमच्यासोबत ज्यावेळी बैठक केली, आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत जी बैठक घेतली त्याच्यात ज्या मागण्या जे तुम्ही लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याची नक्कीच पूर्तता करावी, जेणेकरून हा कर्मचारी कुठेतरी राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या बरोबर येईल आणि त्यानुसारच आम्हाला 7वा वेतन आयोग लागू करावा हीच आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा पहिला दिवस आहे ना, आज पहिला दिवस उपोषणाचा असं म्हणा. आणि जर मागणी सोडवलीच नाही तर पुढचा पवित्रा काय राहणार? 2 दिवस टप्प्याटप्प्याने पूर्ण महाराष्ट्र बंद होते. ते पण सांग, म्हणजे मग पुढचं पाऊल काय राहणार आंदोलनाचं ते आम्हाला. आज जे 13 फेब्रुवारीपासून आज प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे संघटनेमार्फत, याच्यात येत्या 2 दिवसात जर सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रभराच्या प्रत्येक आगारासमोर ही परिस्थिती निर्माण होऊन प्रत्येक आगारामध्ये हे बेमुदत उपोषण आंदोलन जे आहे ते सुरू होईल. आणि पूर्ण शक्यतोवर एसटी बंद, महाराष्ट्राची जी जीवनवाहिनी आहे ती देखील बंद.